सेतू अभ्यासक्रम अर्थात ब्रिज कोर्सच्या तिसऱ्या दिवसामध्ये मी प्रमोद जावडे सर आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रहो, या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला भूमितीतील मूलभूत संबोध या घटका अंतर्गत येणारा उपघटक जो आहे तो म्हणजेच बिंदू, रेषा व प्रतल या मूलभूत संबोधांच्या विषयी रिव्हिजन करायची आहे, थोडक्यात माहिती घ्यायची आहे। तर या व्हिडिओचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीचं आकलन होणं अपेक्षित आहे, म्हणजे तुमच्यात कोणती क्षमता विकसित झाली पाहिजे, तर बिंदू, रेषा व प्रतल यांचे पूर्णपणे आकलन होणे या अभ्यासक्रमातून म्हणजेच आजच्या दिवसातून अपेक्षित आहे। म्हणून संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनच्या वरती क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अभ्यासाच्या संबंधी पाहायला मिळतील। तर मित्रहो, जरा आठवूया। पहिली बाब, समांतर रेषांच्या व्याख्येमध्ये एक प्रतलीय हा शब्द का वापरला असेल। तुम्ही मागच्या 9वीच्या वर्गामध्ये समांतर रेषेची, 8वीच्या वर्गात समांतर रेषेची व्याख्या बघितलेली आहे। तर दोन रेषा एकमेकींना छेदत नसून एकाच प्रतलात असतील तर त्यांना समांतर रेषा असं म्हणतात, किंवा दोन समांतर रेषा एक आणि एकच प्रतल निश्चित करते म्हणून त्यांना एक प्रतलीय त्या व्याख्येमध्ये अंतर्भूत केलेला आहे। जर न छेदणाऱ्या एक प्रतलीय दोन रेषा जर असतील तर त्या समांतर असतात, म्हणजे समांतर रेषा या नेहमी एकच प्रतल निश्चित करतात। म्हणजे दोन समांतर रेषा म्हणजे एक या प्रतलात आणि दुसरी त्या प्रतलात असं असू शकत नाही। त्यानंतर प्रकाश किरण एका सरळ रेषेत जातात हे तुम्ही कसे पडताळले होते मागच्या वर्गामध्ये, 7वीच्या वर्गात असेल किंवा 8वीच्या वर्गात असेल। तर मित्रहो, आपण काय केलं होतं, समान आकाराचे 3 पृष्ठ घेतले, ते गोल असतील किंवा चौकोनाकृती असतील, त्यांना मधोमध एक छिद्र पाडलं आणि ठराविक अंतरावर ते ठेवले गेले होते। एका पृष्ठाच्या त्या बाजूला बल्ब किंवा मेणबत्ती पेटवली आणि या इकडच्या पृष्ठाकडून आपण त्या छिद्रातून बघितलं तर आपल्याला ती मेणबत्ती दिसते। याचा अर्थ प्रकाश किरण सरळ रेषेत जातात हे त्यावरून सिद्ध होते। किंवा अंधारामध्ये आपण जर टॉर्च, बॅटरी जर सुरू केली तर आपल्याला दिसतात की प्रकाश किरण हे सरळ रेषेत जाताना दिसतात। किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा पत्राच्या एखाद्या छिद्रामधून प्रकाश किरण येताना आपल्याला दिसतात आणि घरातील धूळ त्यात मिसळल्यामुळे तो प्रकाश किरण आपल्याला एका सरळ रेषेत येताना दिसतो। यामध्ये महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेण्यासारखे ते म्हणजेच बिंदू, रेषा व प्रतल। बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत, ते भूमितीतील काही मूलभूत संबोध आहेत। बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या करता येत नाही। जसं समांतर रेषेची व्याख्या आपल्याला करता आली की एकाच प्रतलातील न छेदणाऱ्या दोन रेषा जर असतील तर त्यांना आपण समांतर रेषा म्हणतो। तसं बिंदू म्हणजे काय, व्याख्या नाही। रेषा म्हणजे काय, व्याख्या नाही। प्रतल म्हणजेच काय, तर तिची व्याख्या केल्या या गोष्टींची, मूलभूत संबोधांची व्याख्या केली जात नाही। आणि रेषा व प्रतल जे आहेत हे सर्व बिंदूंचे संच आहे, म्हणजे रेषेवरती असंख्य बिंदू आहेत, प्रतलामध्ये सुद्धा असंख्य बिंदू आहेत। बिंदू, तर सोप्या भाषेत बिंदू म्हणजेच काय, तर पेन्सिलीच्या साहाय्याने कागदावर काढलेला टिंब। आपण पेन्सिलीच्या साहाय्याने कागदावरती एक टिंब काढतो
की ज्याला लांबी रुंदी उंची नसते, तो झाला एक बिंदू. बिंदू नेहमी इंग्रजीमधील कॅपिटल लेटरने दर्शवतात. उदाहरणार्थ ABCLM XYZ या कॅपिटल लेटरमध्ये ते दर्शवले जातात. दिलेल्या सर्व बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असेल तर ते सर्व बिंदू एकरेषीय असतात. 2 किंवा 3 किंवा 4 बिंदू दिले असेल आणि त्या सर्व बिंदूतून जाणारी जर एकच रेषा असेल तर त्या सर्व बिंदूंना काय म्हटलं जातं? एक रेषीय बिंदू म्हटलं जातं. अन्यथा ते नैकरेषीय बिंदू असतात. त्यानंतर रेषा. आता रेषेची व्याख्या केली जात नाही, परंतु रेषा ही आकृतीच्या साहाय्याने आपल्याला समजू शकते किंवा दर्शवले जाते. उदाहरणार्थ पहिल्या या उदाहरणामध्ये एक रेषा दिसते आहे बघा, तिला नाव दिलेलं आहे Q, आणि या रेषेचं वाचन जे आहेत, या रेषेचं वाचन रेषा Q, या रेषेचं वाचन रेषा Q असं केलं जातं. दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा एक रेषा दिसते आहे, त्यावर 3 बिंदू घेतलेले आहे PQR. तर या रेषेचं जे वाचन आहे ते या रेषेचं वाचन आपल्याला रेषा PQ किंवा रेषा RQ किंवा रेषा QP. तुम्ही हिला रेषा PQ म्हणा किंवा रेषा RQ किंवा QR म्हणा किंवा रेषा PQ किंवा QP म्हणा किंवा रेषा PR म्हणा. अशा पद्धतीनं तिचं वाचन केलं जातं. आता प्रतल एक असा सपाट पृष्ठभाग जो सर्व दिशेला अमर्यादित असतो. जसं फळा जर घेतला आपण वर्गातला फळा, तर हा फळा एक प्रतल आहे. तो त्या प्रतलातला एक भाग एक प्रतल आहे. वहीचा पृष्ठ किंवा वहीचं पान हे एक प्रतलाचं उदाहरण आहे. टेबलचा टॉप हे सुद्धा एक प्रतलाचं उदाहरण आहे. परंतु असा पृष्ठभाग की जो सर्व दिशेला अमर्याद असतो. उदाहरणार्थ हे एक प्रतल आपण या आकृतीच्या सहाय्याने दर्शवू शकतो की जे सर्व दिशेला काय असतं? अमर्यादित असतं. म्हणजे प्रतलाला सर्व दिशांनी मर्यादा नसते, ते अमर्यादित असतं. ही जी आकृती आपण काढली तो एक आपण प्रतल दर्शवू शकतो या पद्धतीनं. दिलेल्या सर्व रेषांना सामावणारे एक आणि एकच प्रतल असेल तर त्या सर्व रेषांना एक प्रतलीय रेषा असं म्हणतात. दिलेल्या सर्व रेषांना सामावणारे एक आणि एकच प्रतल जर असेल तर त्या सर्व रेषांना एक प्रतलीय रेषा म्हणतात. अन्यथा त्या नैक प्रतलीय रेषा आहेत असं म्हटलं जातं. त्यानंतर हे जे मूलभूत आपण अभ्यासले, बिंदू, रेषा, प्रतल. बिंदू म्हणजे काय आपण हे बघितलं. रेषा कशा पद्धतीनं काढली जाते किंवा ती कशी दर्शवली जाते याचा थोडक्यात विचार केला. प्रतल कशा पद्धतीनं दर्शवलं जातं याचा विचार केला. या तिघही मूलभूत संबंधाशी संबंधित काही उदाहरणं आपण या स्वाध्यायामध्ये अभ्यासणार आहोत मित्र. तर प्रश्न आहे, खालील प्रश्न कृती करून सोडवा. प्रश्न दिलेले आहेत, त्याची कृती करायची आहे आणि ते सोडवायचं आहे. उदाहरणार्थ पहिला प्रश्न आहे, कोणत्याही दिलेल्या एका बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात? समजा आपल्याला हा एक P बिंदू दिलेला आहे. या P बिंदूमधून आपल्याला किती रेषा काढता येतील किंवा या दिलेल्या P बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात? तर बघा, ही एक रेषा आपण काढली, ही एक दुसरी रेषा काढली, ही एक तिसरी रेषा काढली, ही एक चौथी रेषा काढली, ही एक पाचवी रेषा काढली, ही एक सहावी रेषा काढली. फक्त या 6 रेषा या P बिंदूतून जातील का? तर नाही. या दिलेल्या P बिंदूतून आपल्याला कितीही रेषा काढता येऊ शकतात. म्हणजेच दिलेल्या एका बिंदूतून जाणाऱ्या अनंत रेषा असतात, असंख्य रेषा असतात. दुसरा प्रश्न आहे बघा मित्रो. प्रश्न दुसरा असा आहे की दिलेल्या कोणत्याही 2 बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात? पहिल्या उदाहरणात एक बिंदू दिला होता
त्यातून जाणाऱ्या किती रेषा असू शकतात? तर दिलेल्या एका बिंदूतून अनंत रेषा असू शकतात. आता 2 बिंदू दिलेले आहेत समजा आपल्याला, तर त्या दिलेल्या 2 बिंदूतून अशा किती रेषा जाऊ शकतात हे कृती करून आपल्याला सोडवायचं आहे. मग आपण प्रत्यक्ष कृती करूया. समजा हा एक ए बिंदू घेतला, त्यानंतर दुसरा हा एक बी बिंदू घेतला. या दोघं बिंदूतून जाणारी आपण ही एक रेषा काढली. आता ही जी रेषा ए बी आपल्याला मिळाली, या रेषा ए बीच्या व्यतिरिक्त या दोघं बिंदूतून जाणारी एकही रेषा आपल्याला काढता येणार नाही. रेषा काढता झाली तर फक्त ए बिंदूतूनच काढता येईल किंवा फक्त बी बिंदूतूनच काढता येईल. ही जी आपल्याला रेषा दिसते आहे, या रेषेच्या व्यतिरिक्त या बिंदू ए व बिंदू बी या दोघं बिंदूतून दुसरी कुठलीही रेषा काढता येत नाही. म्हणजेच 2 भिन्न बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असते किंवा 2 भिन्न बिंदू एक आणि एकच रेषा निश्चित करतात. तिसरं उदाहरण आहे मित्रो, एक रेषा आणि एक बिंदू यांना सामावणारे किती प्रतल असू शकतील? समजा आपल्याला ही एक रेषा दिलेली आहे, हा एक रेषेच्या बाहेरील बिंदू दिलेला आहे. आता ही दिलेली रेषा आणि त्या बाहेरील बिंदूतून जाणारे किंवा या दोघांना सामावणारे किती प्रतल आपण काढू शकतो? समजा हे एक ई प्रतल आपण काढलं, लक्षात, हे ई प्रतल काढलं. आता तुम्ही म्हणणार सर याच्या ई प्रतलाच्या आजूबाजूनं सुद्धा आपल्याला या ई प्रतलाच्या आजूबाजूनं सुद्धा आपल्याला एक प्रतल काढता येईल की नाही? जरी काढता आलं तरी आपल्याला माहिती आहे की प्रतल हे सर्व बाजूंनी अमर्यादित आहेत, म्हणजे तेच प्रतल होईल. म्हणून आपल्याला म्हणता येईल की एक रेषा व तिच्या बाहेरील बिंदू यांनी एक आणि एकच प्रतल निश्चित होते. म्हणजेच एक रेषा आणि एक बिंदू यांना सामावणारे फक्त एक आणि एकच प्रतल असते. चौथा प्रश्न आहे बघा की कोणतेही 3 बिंदू एक प्रतलीय असू शकतील का? प्रश्न बघा, कोणतेही 3 बिंदू एक प्रतलीय असू शकतील का? तर मित्रो, आपण समजा हा एक ए बिंदू घेतला, हा दुसरा बी बिंदू घेतला, हा तिसरा सी बिंदू घेतला, यांना सामावणारं हे एक प्रतल काढलं. आता हेच 3 बिंदू आपण नैक रेषीय बिंदू घेतले समजा, अशा पद्धतीनं त्यांना सामावणारं हे एक ई प्रतल आपण काढू शकतो. म्हणजे 3 बिंदू, मग ते रेषीय असतील, एकाच रेषेवरचे असतील किंवा नैक रेषीय असतील, तर कोणतेही 3 बिंदू जे आहेत ते 3 बिंदू एक आणि एकच प्रतल निश्चित करते. म्हणजेच येथे बिंदू ए, बी व सी मधून ई या प्रतलाखेरीज कोणतेही प्रतल जाणार नाही. मग ते बिंदू असे असतील किंवा ते बिंदू असे असतील. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया या स्वाध्यायामधला. प्रश्न 5वा मित्रो, जर 2 रेषा एकमेकींना छेदत असतील तर त्या एक प्रतलीय असू शकतील का? आता समांतर रेषेच्या बाबतीत आपण बघितलं की 2 समांतर रेषा नेहमी एक प्रतलीय असतात, बरोबर. मग आता छेदणाऱ्या रेषा असतील तर त्या एक प्रतलीय असू शकतील का, हे आपल्याला बघायचं आहे. मग प्रत्यक्ष आपण कृती करून त्याचा पडताळा घेऊया. समजा ही एक पी रेषा काढली, या पी रेषेला छेदणारी ही एक क्यू रेषा काढली आणि या दोघांना सामावणारं हे एक ई प्रतल आपल्याला काढता येतं. म्हणजेच 2 छेदणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या 2 छेदणाऱ्या रेषांनी एक आणि एकच प्रतल निश्चित होते. म्हणजेच 2 छेदणाऱ्या रेषासुद्धा नेहमी एक प्रतलीय असू शकतात किंवा एकच प्रतल निश्चित होते. त्यानंतर 6वा प्रश्न आहे बघा, एक प्रतल आणि एक रेषा यांचा छेद काय असेल? आता एक प्रतल आणि एक रेषा यांचा छेद काय असेल? समजा
हे एक ई प्रतल आपण घेतलं, त्यानंतर त्या प्रतलाला छेदणारी ही एक रेषा आपण काढली, बरोबर. तर हा जो ओ बिंदू आहे हा त्या प्रतल आणि एक रेषा यांचा छेदबिंदू आहे. म्हणजेच एक प्रतल आणि एक रेषा यांचा छेद एक बिंदू असतो. हे एक ई प्रतल आहे, ही रेषा त्या प्रतलाला छेदणारी आहे, तर ती रेषा त्या प्रतलाला ओ या एकाच बिंदूत छेदते. म्हणजेच एक प्रतल आणि एक रेषा यांचा जो छेद असतो तो एक काय असतो, बिंदू असतो. जसं या आकृतीत तो बिंदू म्हणजेच बिंदू ओ होय. नंतर 7वा प्रश्न आहे बघा मित्रो, दोन प्रतलांचा छेदसंच काय असतो. दोन प्रतलांचा छेदसंच काय असतो. आता हे एक समजा पी प्रतल आपण घेतलं, त्याला छेदणारं हे एक दुसरं क्यू प्रतल घेतलं. आता याचा छेदसंच यांच्या दोघं प्रतलांच्या छेदनबिंदूतून जाणारी हे एक ए बी रेषा काढली, तर त्याचा छेद जो काय आहे रेख ए बी. दोन प्रतलांचा छेदसंच काय असतो, एक रेषाखंड असतो किंवा त्या रेषाखंडांना सामावणारी रेषा म्हणजेच त्या दोन प्रतलांचा छेद असंही आपण म्हणू शकतो. येथे रेख ए बी रेषा ए बी सुद्धा आहे, परंतु रेख ए बी हा त्या दोन प्रतलांचा छेदसंच आहे. म्हणजेच दोन प्रतलांचा छेदसंच म्हणजे एक रेषा असते. म्हणजेच त्या रेख ए बीला सामावणारी ती एक काय असते, रेषा असते. रेख ए बी सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. दोन प्रतलांचा छेद किंवा दोन प्रतलांचा छेद म्हणजेच एक रेषा सुद्धा असते. कारण तुम्ही म्हणणार सर इथे रेख ए बीच पाहिजे, हे जे आपण लिहिलं आहे की दोन प्रतलांचा छेद म्हणजे एक रेषा असते, इथे तर फक्त रेख ए बीच दिसतो आहे. परंतु मित्र प्रतल हे सर्व बाजूला अमर्याद असते, म्हणून आपण असंही म्हणू शकतो की दोन प्रतलांचा छेद म्हणजे एक रेषा असते. मित्रहो, या व्हिडिओचा तुम्ही चांगला प्रकारे अभ्यास करा आणि सर्व बाबी आपल्या वहीमध्ये लिहा. तोपर्यंत तुम्हाला शुभेच्छा.